कळत न कळत त्यांच्यावर मध्यंतरी स्वरूपात आरोप प्रतिआरोप झालेत। आणि आरोप करणारे कोण होते त्यांच्याकडे जर बघितलं आपण तर ते आपल्याला समजून ते त्या लेवलचे आहेत का। एखाद्याच्या डोळ्यात बोट घालणं सोपं वाटतं, पण मी जेव्हापासून त्यांना ओळखतो तर कदाचित एवढं असेल त्यांच्या सेवेचं कार्य करत असताना त्यांनी अनेको चांगली कामं केली। त्या अनेको चांगली कामं करताना दीपोत्सव आपल्याकडे कोणीच साजरी केला, अरुणजींचं नाव आठवतं। श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम करत असताना गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपचा उपक्रम गेल्या 3 महिन्यांपासून सुरू केला आहे। या स्तुत्य उपक्रमाला शिर्डी नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती तुषार आबा गोंदकर यांनी भेट देत नेत्र तपासणी शिबिराचे आणि गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व मध्यंतरी गायकवाड कुटुंबियांवर आरोप प्रत्यारोप झाल्याचं सांगत आरोप करणाऱ्यांचा समाचार घेत ते आरोप करण्याच्या उंचीचे नाहीत असं म्हणत आज गायकवाड कुटुंबाने आपल्या कार्यातून त्यांना उत्तर दिल्याची पावती तुषार गोंदकर यांनी दिली आहे। मुळात आता हे उपक्रम 7-8 वर्षात जो दिसतोय आपल्या पूर्ण शिर्डीकरांना, तसे अरुणजीचे माझे 2000 पासून मी राजे प्रतिष्ठानची शिवजयंतीचा कार्यक्रम काढायचो, तर ते मला चांगल्या पद्धतीनं फटाक्याची आतिषबाजी असेल या अनेक जे शिवजयंतीला ज्या गोष्टी लागायच्या त्या टायमिंगला त्यांनी मदत केलेली। म्हणजे एवढंच आहे का त्यावेळेस ते आपण म्हणतो ना गुप्तदान केल्या टाईप तसं करायचे। आता परिस्थिती काय झाली, कळत न कळत त्यांच्यावर मध्यंतरी स्वरूपात आरोप प्रतिआरोप झालेत। आणि आरोप करणारे कोण होते त्यांच्याकडे जर बघितलं आपण तर ते आपल्याला समजून ते त्या लेवलचे आहेत का नाही। कारण अनेक वेळेस काय होतं, एखाद्याच्या डोळ्यात बोट घालणं सोपं वाटतं, पण मी जेव्हापासून त्यांना ओळखतो तर कदाचित एवढं असेल त्यांच्या आईपासून त्यांना या माझ्या वडिलांचे त्यांचे संबंध असल्यामुळं बऱ्याच वेळेस प्रसंग आला। पण अरुणजींनी जे काम केलं आणि जी बाबांच्या माध्यमातून जी सेवा त्यांच्या घरात आली आईच्या रूपात, त्या सेवेचं कार्य करत असताना त्यांनी अनेको चांगली कामं केली। त्या अनेको चांगली कामं करताना दीपोत्सव आपल्याकडे कोणीच साजरी केला, अरुणजींचं नाव आठवतं। तर म्हणजे असे अनेक उपक्रम करत असताना प्रत्येक वेळेस चांगलं म्हणणारे पेक्षा वाईट म्हणणारे पण असतात, पण आज ज्यावेळेस त्यांनी हे करून दाखवलं त्यावेळेस आता भैया असतील, प्रकाश नाना असतील, पप्पू गायके असतील, बाबा असतील, आज एवढा सगळा म्हणजे पिंपवाडी रोड असेल या गावात प्रत्येक ठिकाणी या आपल्या पंचकृषीत असेल या बाजूच्या गावचे लोक आले असतील का ते गरजू आहे का त्यांना नेत्र दान शिबिर असेल, नेत्र शिबिर असेल, डोळ्यांचे बिंदू ऑपरेशन वगैरे, तर या सगळ्या बाबतीत त्यांनी जी मदत केली ती फार मोठं काम त्यांनी केलंय। आणि मी त्यांना बाबांना एवढंच साकडं घालू शकतो, अरुणजींकडून असंच काम पुढे चालत राहावं। आणि बऱ्याच वेळेस फक्त अरुणजींवरच बोलले जात होते, आज असे अनेको शिर्डीकर आहे का बाबांच्या नावावर पैसे गोळा करतात, त्यांच्यावर कोणी बोलायला तयार नाही। तर त्यामुळं मी अरुणजींना या कार्यक्रम घेतल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो आणि गोंदकर परिवाराच्या वतीने मी त्यांना ही ग्वाही देतो की आम्ही तुमच्या या उपक्रमात कायम सहभागी राहू आणि आमची तुम्हाला साथ राहील।